कागलमध्ये राजकीय भूकंप, समरजितसिंग घाटगे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. नमस्कार. कोल्हापूरच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. कागलचे वजनदार नेते आणि शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंग घाटगे यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला. मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात हा भव्य सोहळा पार पडला. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी समरजितसिंग घाटगे, त्यांचे पुत्र राजे अखिलेश सिंग आणि राजे वीरेंद्रसिंग घाटगे यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक आणि प्रकाश आवाडे यांसारखे दिग्गज नेते उपस्थित होते. समरजितसिंग घाटगे यांच्या भाजप प्रवेशामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पक्षाची ताकद दुपटीने वाढणार आहे, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी व्यक्त केला. तर पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचवण्यासाठी आम्ही जोमाने काम करू आणि पक्ष देईल ती जबाबदारी निष्ठेने पार पाडू, अशी ग्वाही राजे समरजितसिंग घाटगे यांनी यावेळी दिली. घाटगे यांच्यासोबत कागलमधील मोठी फळी भाजपमध्ये सामील झाली आहे. यात पंचायत समिती सभापती सौ सुवर्णा पाटील, उपनगराध्यक्ष जयंत रावण, जिल्हा परिषद सदस्य, अनेक नगरसेवक आणि सरपंच यांचा समावेश आहे. यामुळे कागल मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले की छत्रपती शाहू महाराजांचा समतेचा वारसा जपत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकसित भारत संकल्पासाठी हे सर्वजण आता एकत्र काम करतील. कागल आणि कोल्हापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी ही युती महत्त्वपूर्ण ठरेल. कोल्हापूरच्या राजकारणातील या मोठ्या घडामोडीवर तुम्हाला काय वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच ताज्या बातम्यांसाठी SP न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.